छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे बगत जन्म प्रमाणपत्र 196 जणांवर गुन्हे दाखल. उपविभागीय अधिकाऱ्यांकडून 386 लोकांचे जन्म प्रमाणपत्र रद्द. नांदेड येथे डॉक्टर ओंकार दाडल यांची जम्मू काश्मीरला MD रेडिओलॉजी अभ्यासक्रमास निवड. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे कापूस खरेदी केंद्रावरील अन्यायी ओटी होणार रद्द. आमदार राजू नवघरे यांच्या पाठपुराव्याला यश, पणन मंत्र्यांचा निर्णय. धाराशिव जिल्ह्यातील पारगाव येथे लूटमारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली. पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांची नागरिकांसोबत संवाद बैठक. बीड येथे शेतकऱ्यांनो तत्काळ अर्ज करा आणि हिवाळी तीळ बियाणे मोफत मिळवा. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन. लातूर येथे एकमेकाविरुद्ध निवडणुका लढवूनही मैत्री जपणारे नेतृत्व शिवाजी पाटील चाकूरकर. माजी खासदार डॉक्टर गोपाळराव पाटील झाले भाऊ. बीडमध्ये 6 वाढू गटांचा निलाव अंतिम टप्प्यात. प्रशासनाला मिळणार 6 कोटींचा महसूल. घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा. लातूरमध्ये जग पाहण्याआधी डोळे मिटले. 8 महिन्यात 56 बालकांचा मृत्यू. जालनामध्ये फसव्या ॲपपासून सावध रहा, RTOचे आवाहन. परभणी येथे मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख डॉक्टर बालाजी इप्पर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या परभणी रुग्ण हक्क संरक्षण समितीतर्फे पुष्पगुच्छ, शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हिवा मांडवा येथे डाव्या कालव्यावरील पूल अचानक कोसळला. ट्रॅक्टरमध्येच लटकले. हिवा मांडवा इंदेगाव मार्गावरील घटना. नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे कापूस व्यापाऱ्यांच्या घशात, शेतकऱ्यांना आदिलाबादची ओढ. हिंगोलीमध्ये वाळू माफियांना दूध चारणार वाहनांचा परवाना रद्द करणार. शासनाने घेतला निर्णय. अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी उपाय. धाराशिवमध्ये ध्वज दिन निधी संकलनात धाराशिव जिल्हा राज्यात 3रा. 134 कोटींच्या निधी गोळा. पुजारी यांची माहिती. बीड जिल्ह्यातील दिंद्रूड येथे तेलगावात कापसाची केली होडी. सोयाबीन रस्त्यावर टाकून निषेध. आमदार खासदार आवाज उठवत नसल्याचा आरोप. लातूरमध्ये देवघरी अश्रूंचा बांध फुटला. लातूरकर गहिवरले. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या अंत्यदर्शनास गर्दी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशातील नेत्यांकडून श्रद्धांजली. जालनामध्ये परतूर शहरातील परतूर रेल्वे वसाहतीमधील लिंबाचे महाकाय झाड बनले धोकादायक. परभणी येथे प्रहार दिव्यांग संघटनेचे धरणे आंदोलन. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात स्वातंत्र्यानंतर प्रथमच खेड्यागावात बस दाखल. ग्रामस्थात आनंदोत्सव. प्रतीक्षा संपली. चालक वाहकांचा केला सत्कार. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात बिबट्याच्या शेत शिवारात वावर वाढला. शेतकरी मजूर भयभीत. वन विभाग करते कानडोडा. शेतकऱ्यांची चिंता वाढली. हिंगोलीमध्ये सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती चंद्रकांत हराड यांच्या हस्ते नाफेड केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. धाराशिवमध्ये प्रलंबित मागणीसाठी दिव्यांगांनी काढला मोर्चा. बीडमध्ये जलयुक्त शिवार 2.0 मधील कामांचे होणार मूल्यमापन. जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा जिल्हा प्रगणना नोडल अधिकारी यांनी दिली माहिती. लातूरमध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनानंतर लातूर जिल्ह्यातील विविध संस्था, संघटना तसेच विविध क्षेत्रातील नामवंतांनी शुक्रवारी श्रद्धांजली वाहिली. जालनामध्ये मुजर अधिकारी विमा कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करा. सभागृहात खोतकर आक्रमक. तांत्रिक चुकांमुळे शेतकरी अनुदानापासून अद्याप वंचित. परभणी जिल्ह्यातील सेलूद गटकळ अकॅडमीतर्फे पोलीस भरतीचा डेमो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे जायकवाडी उत्तर येथे अतिक्रमणावर हातोडा. दिवसभरात पाडली 60 घरे. पाटबंधारे विभागाकडून कारवाई सुरू. नांदेड जिल्ह्यातील पारडी येथे शिकार करण्याच्या प्रयत्नात विद्युत पोलवर चढलेल्या मांजरामुळे विजेच्या तारांचे एकमेकांना घर्षण झाले. परिणामी शॉर्ट सर्किट झाल्याने तब्बल 3 एकरमधील ऊस जळून खाक झाला. या घटनेत मांजरांचाही विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री पारडी शिवारात घडली. हिंगोलीमध्ये सेनगाव तालुक्यातील सवना तांडा येथील बाळू दंडू सूर्यवंशी वय 24 या युवकाने 12 डिसेंबर रोजी सागवानाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सवना तांड्यापासून काही अंतरावर ही घटना घडली. धाराशिव जिल्ह्यातील तामलवाडी येथे साखर कारखाना भेटीतून विज्ञान शिकले. एकलव्य विद्या संकुलाचा नाविन्यपूर्ण उपक्रम. बीडमध्ये वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी होड उपकेंद्रासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन. आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी केले आंदोलन स्थगित.
लातूरमध्ये बसस्थानक परिसरात अस्वच्छता दिसली तर आगार प्रमुखावर होणार आता कारवाई. स्वच्छता ठेवा, प्रवाशांना सुविधा देण्याबाबत निर्देश. जालनामध्ये नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने शुक्रवारी 12 डिसेंबर रोजी इच्छुकांना उमेदवारी अर्जाचे वाटप करण्यात आले. पहिल्याच दिवशी तब्बल 307 जणांनी अर्ज स्वीकारले आहेत. त्यामुळे शनिवारी किती जण अर्ज घेणार याकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत. परभणी जिल्ह्यातील बदलापूर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्याची माहितीही संकेतस्थळावर पडली आहे. त्याची सत्यता पडताळणी करण्यासाठी आता शिक्षण विभागाने पाहणी केली जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कल्पना भागवतच्या 2 सहकार्यांना न्यायालयीन कोठडी. फसवणूक प्रकरण. देशविरोधी कृत्याचे पुरावे नाहीत. नांदेडमध्ये बिबट्यांसारख्या वन्य प्राण्यांचे हल्ले होण्याच्या घटना सतत होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतीला रात्रीऐवजी दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी आमदार श्रीजय चव्हाण यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. हिंगोलीमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2024 व रब्बी हंगाम 2024-25 मिळून 298 कोटी 87 लाख रुपयांची पीक विमा नुकसान भरपाई मंजूर झाली. त्यातील 298 कोटी 50 लाख रुपये वितरित झाले असून 1 कोटी 37 लाख रुपयांची रक्कम वाटपा अभावी शिल्लक आहे. धाराशिवमध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या पुढाकाराने आणि आत्मा प्रकल्पांतर्गत उमरगा तालुक्यातील दावल मालिकवाडी येथे नुकताच एक महत्त्वपूर्ण शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. जालनामध्ये मंठा तालुक्यातील तळणी मंडळांतर्गत विविध गावांमध्ये आयोजित करण्यात येत असलेल्या शेती शाळांना शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रीय सुरक्षा अभियान प्रकल्पांतर्गत मौजे खराड सावंगी येथे नुकतीच एक शेती शाळा उत्साहात पार पडली. परभणी जिल्ह्यामध्ये 32,000 हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड करण्यात आली आहे. सध्या या ऊसाची तोडणी सुरू आहे. मजुरांची टंचाई भासत असल्याने अनेक शेतकरी व कारखान्यांनी यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने ऊस तोडणी सुरू केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलंब्री तालुक्यातील शेवता, बोरगाव, अर्ज, पेंडगाव, पाडळी, निमखेडा आदी गावांच्या हद्दीतून गिरिजा नदी वाहते. या भागातील नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरू आहे. तस्कर जेसीबीच्या सहाय्याने पाण्यातील वाळू उपसत आहेत. या संदर्भात पेंडगाव ग्रामस्थांनी ग्रामसभेत गिरिजा नदीपात्रातून होत असलेला अवैध वाळू उपसा थांबवण्याची मागणी केली आहे. नांदेड जिल्ह्यातील बोदडी येथे मातोश्री पार्वती पाडवदे माध्यमिक विद्यालय सिंगरवाडी येथील विद्यार्थ्यांना बससेवा वेळेवर न मिळाल्यामुळे पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बससेवेतील सातत्यपूर्ण विलंब आणि अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आरोग्य व सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे हुंडाबंदीसाठी मुस्लिम धर्मगुरूंचा जनजागृती मोर्चा काढण्यात आला. बीडमध्ये गोवा राज्यात निर्मित व महाराष्ट्रात प्रतिबंधित दारू वाहतूक करणाऱ्या 2 वाहनांवर नित्रूड आणि केज शिवारात कारवाई केल्यानंतर राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या पथकाने बीड धाराशिव हद्दीलगत कळंब शिवारात एका घरावर छापा मारून विविध ब्रँडचे व बनावट दारूचे बॉक्स जप्त केले. या कारवाईत दारूसह 2 चारचाकी व 1 दुचाकी असा एकूण 25,18,450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 11 डिसेंबर रोजी या कारवाया करण्यात आल्या. जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात 63 शाळांचा सहभाग. माध्यमिक गटातून ज्ञानसागर विद्यालय प्रथम.